बाई मागच्या वेळेस तुम्ही असं ते चिनी बायकांसारख्या माझ्या आयब्रोज करून दिल्या. माझा नवरा किती चिडवत होता मला, सगळे चायनीज पदार्थ आणत होता नुसता खायला घरामध्ये. मग आता मी चांगलं वाढून आणले आयब्रो. आता असा आणि असा धनुष्यबाणासारखा माझा शेप करून द्या तुम्ही आयब्रोजचा. हां हे काय तुम्ही विकता का? कितीला देता? हे केसांसाठी असतं का? नाही बाई आपल्याला नाही करायचं, विचारते मी असं. का शर्मिला ताई, आमच्या गल्लीतली ती छम्मक छल्लो पण तुमच्याकडे जे येते ना, दर महिन्याला येते का? काय काय करून घेते ती? यावेळेस फारच चमकत होती. कोणतं फेशियल केलं होतं तिने? शेहनाजचं. मला एकदम शेणाचं ऐकू आलं. म्हटलं बाई हिचं काही खरं पण नाही, काही असेल त्याचा गुणधर्म तर ती शेणाचं फेशियल पण करून घेईल चांगलं दिसण्यासाठी. आजकाल लोक चांगलं दिसण्यासाठी काय काय करतात. किती घेता तुम्ही त्याचे? शर्मिला ताई, त्या बाईच्या डोक्यामध्ये ओवा झालेला आहे का? मग असं तिच्या डोक्यामध्ये वाफा सोडणारे हेल्मेट का बरं लावलं आहे? हेअर ट्रीटमेंट आहे ते का? विक्रम आणि वेताळ सिरियलमध्ये वेताळासारखे अनुकुचीदार केस होतात एकदम सरळ त्याचे, ती का? किती घेता तुम्ही त्याचे? नाही मला नाही करायचं ग बाई, असंच विचारते मी. आपले तर केस बांधलेले राहतात, काय करू ते असे अनुकुचीदार केस. आमच्या गल्लीतल्या बाया तर त्या ॲपवाल्या बायांना बोलवायला लागल्या आता. मला पण सांगत होत्या. म्हटलं नको बाई शर्मिला ताई चांगली आपली. आणि मागच्या वेळेस वॅक्सिंग पण काही बरोबर केलं नाही बाई. तुम्ही कुठे कुठे केस सोडून दिले होते हाताला. आयब्रोसाठी हाच धागा वापरता का तुम्ही अजून? नट मोगरी ब्युटी पार्लरवाली आहे ना, ती इनविजिबल धाग्याने आयब्रो करते म्हणे. एकदम बिलकुल लागतच नाही म्हणे. तुमच्याकडे नाही आहे? थोडेसे केस पण कतरायचे होते हो मला. त्या रुपाली ताईंचा कोणता कट करून दिला होता तुम्ही, पिसारा फेदर कट? हां मला पण करायचा आहे तो. किती घेता त्याचे? इतके घ्याल का? मा काही ऑफर बेफर नाही ठेवत का तुम्ही? त्या नट मोगरी ब्युटी पार्लरवालीने किती ऑफर ठेवल्या आहे. तू नट मोगरी ब्युटी पार्लर नाही माहिती तुम्हाला? अहो ते धांगडधिंगा डान्स स्टुडिओ आहे आणि ते भटक भवानी टूर्स अँड ट्रॅव्हल आहे, त्याच्या मध्यभागीच नाही का ते? चेहऱ्यावरचं डाग जाण्यासाठी काही आहे का फेशियल बिशियल? किती घेता तुम्ही त्याचे? 1100 रुपये. फेशियलच्या वेळी तर माझे डोळे लावलेले असतात. तुम्ही काय चोपडतात आणि तुम्ही शेणाचं चोपडता का तुम्ही VLCC चोपडता मला काय माहिती. ते कोणतं असतं होते? असा ओ असतो तो, ते चांगलं असतं का ते? नाही मला नाही करायचं फेशियल. असंच विचारत होती मी. काय फेशियलमध्ये पैसे घालायचे ग बाई इतके? मोबाईलमध्ये फिल्टर चोपडलं चेहऱ्याला की झालं एकदम चिकनाचा तजलदार चेहरा दिसतो. मग तुम्ही आयब्रोज करून द्या माझ्या, फक्त बारीक करू नका बरं. आणि या 2 भुवयांच्यामध्ये इथे कमी गॅप ठेवा. आणि आयब्रोचा शेप ना असा आणि असा करा एकदम. आणि हे इकडे असं असं पॉइंटेड करा बरं.